निसर्गरम्य डोंगररांगा आणि दऱ्याखोऱ्यांनी सजलेल्या माथेरानमध्ये पावसाचा संतधार कोसळत असून संपूर्ण परिसर अक्षरशः थरथरून उठला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने आभाळ फाडून आपला मारा सुरू केला आहे. हवामान खात्याने 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. थंडी व पावसाचा रौद्र अवतार पाहून अनेक नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले असले तरी पर्यटक मात्र या हवामानाचा आनंद घेण्यासाठी आजही मोठ्या संख्येने माथेरानमध्ये दाखल होत असल्याचे दिसून आले. काल एका दिवसात 438.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे माथेरानचा शार्लेट तलाव तुडुंब भरून वाहत आहे. माथेरानच्या डोंगर कड्यावरून असंख्य धबधबे कोसळत असून निसर्ग सौंदर्याची अप्रतिम मेजवानी पर्यटक अनुभवत आहेत. मात्र या निसर्गाच्या उधाणामध्ये संकटाची छाया देखील दडलेली आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यात प्राथमिक शाळेजवळ आणि काळोखी परिसरात झाडांच्या फांद्या कोसळल्या, तर दस्तुरी कार पार्किंगजवळ मोठाली झाडांची फांदी पडल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे. नेरळ माथेरान घाटामध्ये अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षी वॉटर पाईपजवळ बसवण्यात आलेल्या संरक्षण जाळीजवळ आज दुपारी एक भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी पर्यटक व नागरिकांची गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. माथेरान उंचावर वसलेले असल्याने येथे पाणी साचत नाही. मात्र झाडे उन्मळून पडणे, भूस्खलन अशा घटनांची शक्यता कायम असते.